नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जयम विशेष, जय महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रम. आज आपण या कार्यक्रमामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांवर जी वारेमाप उधळपट्टी झाली त्याचाही आढावा घेणार आहोत. आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि या पहिल्याच दिवशी खळबळजनक माहिती हाती आली आहे. या माहितीच्या अधिकारात उघड झालेल्या तपशिलानं ही खळबळ माजली आहे. 90 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यांवर उधळण्यात आले. ही दिवाळी मंत्र्यांनी केली कशासाठी? राज्य आर्थिक तंगीत असताना आणि कोरोनामुळे वेगवेगळी कारणं ही राज्य सरकारकडे पुढे केली जात असताना आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांचा इतका मोठा प्रश्न असताना मंत्र्यांना आपल्या बंगल्यावरती नूतनीकरणासाठी ही उधळपट्टी का करावीशी वाटली? याच बातमीचा आम्ही आढावा घेणार आहोत आज विशेषमध्ये. त्याशिवाय दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पुण्यात रानगवा भर बस्तीमध्ये शिरला, कोथरूडमध्ये, आणि खळबळ माजली. अर्थात त्याचं रेस्क्यू ऑपरेशन हे मोठ्या प्रमाणात चाललं आणि बराच तास चाललं. शेवटी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्याचा मृत्यू हा ट्रकमध्ये त्याला चढवताना झाला. तो दुर्दैवी होता. आणि दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये लोकांनी बॅनर्स लावले की रानगवाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले असले तरी त्याला आपण वाचवू शकलो नाही, त्यासाठी श्रद्धांजली आणि माफी असे पुणेकरांचेच बॅनर्स होते आणि ते त्यांनी भर चौकात लावले जनजागरण करण्यासाठी. मात्र या रानगव्याला पिटाळून लावलं होतं पुण्यातल्या लोकांनीच. त्यामुळे पुण्यातल्या लोकांनी दुसऱ्या दिवशी जी घेतलेली काळजी दिसत होती ती जर पहिल्या दिवशी घेतली असती तर प्रसंग टळला असता. याची चर्चा आपण विशेषमध्ये यासाठी करतोय कारण एक धक्कादायक वाघाचा व्हायरल झालेला व्हिडिओ आपल्या हाती आलेला आहे. या वाघाच्या व्हिडिओवरून तरी आपल्याला असं दिसतं की आपण प्राण्यांच्या अधिवासावर आक्रमण करतो का? मानवानं प्राण्यांच्या अधिवासावर केलेलं आक्रमण हा अत्यंत गेल्या काही दिवसातला चिंतेचा विषय आहे. याचं कारण असं की जंगलामध्ये पर्यटनासाठी गेलेले पर्यटक हे अत्यंत बेजबाबदारपणे वागताना आपल्याला दिसतात आणि म्हणून अनेकदा प्राणी त्यांच्या अंगावर धावून येतानाही आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचे व्हिडिओ नंतर समाज माध्यमामध्ये व्हायरल होताना दिसत आहेत. पण या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून आपण शिकण्याचा मात्र काहीच प्रयत्न करत नाही. याही बातमीचा आपण घेऊया आढावा विशेषमध्ये. सुरू करूया जय विशेष. राज्यामध्ये कोरोनाचं संकट वाढलं असताना आणि शेतकऱ्यांचा जगण्या मरण्याचा मुद्दा ऐरणीवर आला असताना सुद्धा 90 कोटी रुपये राज्य सरकारनं आपल्या मंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी खर्च केलेल्या. ही वारेमाप उधळपट्टी कशासाठी? राज्यात इतके सगळे प्रश्न उग्ररूप धारण करत असताना मंत्र्यांना का वाटलं की इतके कोटी रुपये आपल्या बंगल्यावर खर्च करावे? राज्यातील विविध मंत्र्यांच्या बंगल्याची दुरुस्ती आणि डागडुजी करण्याच्या नावाखाली सरकारनं तब्बल 90 कोटी रुपयांचा खर्च केला. ही माहिती उघड झालेली आहे माहितीच्या अधिकारात. हा तपशील पुढे आला, तो लोकांसमोर आम्ही ठेवतोय. लोकांनी याचा विचार करावा की नेमका खर्च कुठे होतो आणि कसा होतो, कारण सांगितलं असं जातं की हा लोकांचा पैसा. बरं, आता कोणाच्या बंगल्यावर किती खर्च झालाय तेही पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून, कारण हेही पाहणं आवश्यक आहे. चित्रकूट बंगला हा धनंजय मुंडे यांचा आहे. सामाजिक न्याय मंत्री आहे. 3,89,00,000चा खर्च झाला. वर्षा बंगला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. नूतनीकरणासाठी 3,26,00,000 रुपये खर्च करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत आणि नंदनवन बंगल्यासाठी 2,80,00,000चा खर्च झाला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही खर्च केला. तो खर्च बंगल्यापोटी आलेला आहे 2,26,00,000 रुपये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर 1,78,00,000 रुपयांचा खर्च झाला आणि देवगिरी बंगला हा ते आधी सत्तेत असताना याच बंगल्यात त्यांचं वास्तव्य होतं.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा तर आवडता रामटेक हा बंगला आहे। त्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 1,67,00,000 रुपयाचा खर्च आला। रामटेक बंगला हा समुद्रकिनारी आहे आणि म्हणून तो कायम भुजबळांना हवा असा वाटतो। पर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याच खात्याकडून हा पैसा सगळा मंजूर केला जातो आणि याची देखभाल करणं, नूतनीकरण आणि दुरुस्ती याचं काम बांधकाम खात्याचं असतं। त्यांचाही बंगला चुकला नाही। मेघदूत बंगल्यासाठी 1,46,00,000 रुपयांचा खर्च कोरोना काळात करण्यात आला। राज्याच्या उद्योग वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न करायला पाहिजे अशा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या शिवनेरी बंगल्यावर 1,44,00,000 रुपयाचा खर्च करण्यात आला। वर्षा बंगल्याच्या शेजारीच त्यांचाही बंगला आहे शिवनेरी। वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या B3 बंगल्यासाठी 1,40,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला। हा B3 बंगला मंत्रालयाच्या परिसरात आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सातपुड्या बंगल्यासाठी 1,33,00,000 रुपयाचा खर्च। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या पर्णकुटी बंगल्यासाठी 1,22,00,000 रुपये खर्च करण्यात आले। ऊर्जा खातं काही दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं, कारण प्रचंड मोठी थकीत वीज बिलापोटीची रक्कम त्यांच्या खात्यात अजूनही आहे आणि विरोधकांनी त्यांच्या खात्यावर खूप आरोप केले। त्यांनी आपल्या खात्याची सगळी आकडेवारीही जाहीर केली आणि आर्थिक संकट असल्यामुळे हा सगळा पेच प्रसंग उभा झाला असं त्यांनी सांगितलं। बरं, आता हा खर्च तर झाला, पण हा इतका मोठा खर्च कोरोना काळात झाला, शेतकऱ्यांचे सगळे मुद्दे इतक्या ऐरणीवर असताना हा खर्च करण्यात आला। विरोधकांच्या हातात तर आयतच कोलीत मिळाला। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। राज्यावर कोरोनाचं सावट असताना आणि राज्यातील शेतकरी नुकसानग्रस्त असताना सरकार निर्लज्जपणे वागत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी सरकारला धारेवर धरले। मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली। हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे की सरकार कुणाचंही असो, मात्र बंगल्याच्या देखरेखीवर, देखभालीवर आणि त्याच्या नूतनीकरणासाठी, दुरुस्तीसाठी वारेमाप खर्च प्रत्येक सरकारमध्ये केला गेला आहे। आरोप प्रत्यारोप सुरू राहतील, पण हेही वास्तव या निमित्तानं अधोरेखित करावंसं वाटतं। या बंगल्याच्या माध्यमातून कंत्राटदारांवर, बंगल्यांवर झालेल्या खर्चाचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मला वाटतं या सरकारला संवेदनाच राहिल्या नाहीत, कारण कशावर या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशावर खर्च करावा, काय करावा याचे काही संकेत आहेत। देशाची आर्थिक परिस्थिती, राज्याची आर्थिक परिस्थिती आज हलाखीची आहे। आपली अर्थव्यवस्था या ठिकाणी अजून नीट नाही आणि अशा वेळेला आपल्या प्रायोरिटी ठरल्या पाहिजेत। गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी बंगल्यांचं रिनोव्हेशन हे चालूच असतं, तो कमीत कमी झाला पाहिजे, प्रत्येकाची अपेक्षा आहे। जरूर बंगल्यावर खर्च करा, पण शेतकऱ्याला पैसे दिले नाही याचं काय, ते महत्त्वाचं आहे। म्हणजे बंगल्यांवर खर्च करायला जर पैसा असेल तर शेतकऱ्याला मदत करायला पैसा का नाही या सरकारजवळ, असा आमचा सवाल आहे। दरम्यान हा खर्च मंत्र्यांच्या खाजगी बंगल्यावरती झालेला नसून तो शासकीय बंगला आहे असं सांगण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला। हे बंगले राज्याच्या मालकीचे आहेत, ते जीर्ण झाल्यामुळे त्यांची डागडुजी ही नेहमी केली जाते असं समर्थन अशोक चव्हाण यांनी केलं। पण या बंगल्यांची डागडुजी, त्याचं नूतनीकरण हे किती वेळा करायचं हाही खरा मुद्दा आहे। ही मंत्र्यांचे बंगले म्हणजे कुठल्याही मंत्र्यांची खासगी प्रॉपर्टी नाही आहे, पहिली गोष्ट। आणि हे बंगले वर्षानुवर्ष गेल्या 50-70 वर्षापासून हे बंगले शासनाच्या ताब्यात आहेत। दर 4-5 वर्षाला त्याच्यावर सुधारणा करावी लागते, रिपेअर्स करावे लागतात आणि त्यामुळे याच्यावर रिझनेबल खर्च 2-4 लाख रुपये करावाच लागतो। वेळ काय असं वाटत नाही मला। बरं, या बंगल्यावर 90 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला। हा पैसा लोकांचा आहे, नागरिकांचा आहे, या जनतेचा आहे। त्या जनतेला नेमकं काय वाटतं? राज्य सरकारची ही भूमिका जी अशोक चव्हाण यांनी मांडली
ती योग्य वाटते का हेही आपण तपासून पाहणं तितकंच गरज आहे। म्हणून आपण त्याचाही कानोसा घेण्याचं ठरवलंय। पुण्यातल्या नागरिकांशी या संदर्भात ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी बातचीत केली, तीही पाहू, म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया मंत्र्यांना नेमक्या कळतील, त्यांच्या भावना काय आहेत। मंत्र्यांच्या बंगल्यांवर 90 कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्याच्या बातम्या पुढे आल्या। अर्थात हे या संकट काळात योग्य आहे का, असा एक सूर पुढे आला। आपण पाहतोय कोरोनाच्या ह्या संकट काळात मोठ्या प्रमाणात डागडुजीवर मंत्र्यांच्या घरांवर खर्च होतोय, हे योग्य वाटतंय का? साधारणतः माझ्याकडे असणारी आकडेवारी मला असं सांगते की माननीय मुख्यमंत्री जे अत्यंतिक त्यांनी मागच्या एका कार्यक्रमात आलिशान खुर्ची नाकारली होती आणि त्यांच्या बंगल्याच्या डागडुजीचा खर्च फक्त 3,26,00,000 रुपये होता। सन्माननीय अजयदादा पवारांचा 1,78,00,000 महसूल मंत्र्यांचा 2,26,00,000 रुपये जर खर्च होत असेल तर साधारणपणे 2 कोटी रुपयात किती मोठे बंगले बांधले जाऊ शकतात। त्याचबरोबर तुम्ही एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारता, शेतकऱ्यांसाठी काय करायचं म्हटलं की नाही तुम्हाला म्हणजे केंद्राच्या विरोधात बोलायचं किंवा काय, ते या सगळ्या गोष्टी जरी सोडून दिल्या तर इतकी होणारी अनावश्यक खर्च जे आहेत ते मला असं वाटतं टाळले पाहिजे। त्याचबरोबर जे मंत्री किंवा आमदार त्यांच्या निवासस्थानामध्ये राहतात त्यांना सुद्धा जर तिथं भत्ता दिला जात असेल स्वतःचं घर असून तर याच्यावरती विचार होणं गरजेचं आहे। अनावश्यक खर्च कुठं तर टाळले गेले पाहिजेत, कारण गाड्यांसाठी आणि बंगल्यांसाठी यांना लाखो दिले जात असतील आणि शेतकऱ्यांना कुठल्या तरी गोष्टीची भरपाई म्हणून काही 100 रुपये जर दिले असतील तर सरळ सरळ शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हा प्रकार आहे। आपण पाहतोय कोट्यावधी रुपये डागडुजीसाठी दिले जातात, मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी दिले जातात। महाराष्ट्रात इतरही प्रश्न आहेत, हे सगळं योग्य वाटतंय? नाही, एकंदरीत जर पाहायला गेलं तर हे योग्य नाहीये। युवकांचे सुद्धा प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्ण आहेत, आज रस्त्यांवर खड्डे देखील आहेत। त्यामुळे हा जो अनावश्यक खर्च आहे हा कुठेतरी टाळता येऊ शकतो याचा आपण पाहतोय की इथल्या पुणेकरांना, तरुणांना असं वाटतंय की हा जो सगळा काही खर्च आहे तो अनावश्यक आहे। इतका सगळा खर्च सुरू आहे, ह्या सगळ्या बातम्या पुढे येत आहेत, काय आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च होणं ही काही नवीन गोष्ट नाही। यापूर्वीच्या सरकारमध्येही अशा प्रकारचे खर्च झालेले आहेत, परंतु आत्ताच्या काळात हा झालेला जो खर्च आहे हा ऐरणीवर येण्याचा मुद्दा असा असू शकतो की कोरोनाचं संकट आहे, आज अतिवृष्टी किंवा इतर कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशा प्रसंगी हा खर्च होणं योग्य आहे का? तर मी म्हणेन की खर्च होणं गैर नाही, पण खर्च होण्यासाठीची वेळ ही योग्य नाही असं मला वाटतं। आपण पाहतोय की एकंदरीतच जो काही आता मंत्र्यांच्या बंगल्यांवर डागडुजीच्या सगळ्या हिशोबाने कोट्यावधींमध्ये जो खर्च होतो आहे तो अत्यंत चुकीचा आहे असा एक सूर ऐकायला मिळतोय। तर दुसरीकडे हा खर्च याच वर्षी किंवा याच वेळी झाला नाही तर याही अगोदर झालाय, फक्त त्याची वेळ चुकली आहे असं काही तरुणांना वाटतंय। कॅमेरा पर्सन निकेतन सोबत मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। वन्य प्राणी आणि मानवाचा सातत्यानं आपल्याला संघर्ष दिसून येतो। वन्य प्राणी आणि मानवाचा संघर्ष सातत्यानं होताना दिसतोय। अलीकडे या घटना वाढत आहेत। नगर, नाशिक परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या असो की पुण्यातील नागरी वस्तीत शिरलेला गवा असो, मानवाकडून होणारं उल्लंघन याला अधिक कारणीभूत असल्याचं समोर येतंय। नागरिकांनी आगाऊपणे जंगलात वावरल्यास काय होऊ शकतं याचा वाघाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पाहूया हा व्हायरल झालेला व्हिडिओ। आपण पाहिलं की अत्यंत धक्कादायक व्हिडिओ आहे। आता वाघाचं आणि एकूणच प्राण्यांचं निसर्गाच्या अन्न साखळीत काय महत्त्वाचं स्थान आहे हे जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून। वाघ जंगलाचा राजा आहे, अन्न साखळीमध्ये शिखर प्रजाती म्हणून तो महत्त्वपूर्ण आहे। असं असलं तरी जंगलामधील वाघ ते वाळवी अशी संपूर्ण अन्न साखळी महत्त्वाची ठरते। सस्तन प्राणी, पक्षी, साप आणि इतर सरपटणारे प्राणी, कीटक आणि फुलपाखरे, कोळी, नागतोडे आणि इतर सूक्ष्मजीव असा जंगलातील अन्न साखळीचा डोलारा उभा राहतो। त्या परिसंस्थेच्या अन्न साखळी आणि अन्नजाळ्यातील प्रत्येक सजीव महत्त्वाचा असतो। मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसतंय। तरच रानकुत्री, लांडगा, कोल्हा यासारखे मांसाहारी प्राणी, चौसिंगा, काळवीट सारखे शाकाहारी प्राणी मात्र या संवर्धनाच्या चळवळीत मागे पडलेले दिसतात। कारण पर्यटन आणि संवर्धन चळवळीचं मूळ अर्थकारणात दडलेले आहे।
पर्यटन आणि संवर्धन चळवळीचे मूळ अर्थकारणात दडलेले आहेत. मानवी वस्तीमध्ये प्राणी का शिरतात याला निश्चितपणे काही कारण आहेत. मानवी वस्तीत प्राणी का शिरतायत, प्राणी का हिंस्त्रपणे वागतात याला कारणीभूत आहे माणसाचं वर्तन. माणसांनी संयम बाळगायला पाहिजे. प्राण्यांशी असलेलं वर्तन त्यांनी सुधारायला पाहिजे. प्राण्यांच्या अधिवासात शिरताना काही मूलभूत गोष्टींचं भान बाळगायला पाहिजे, असं मत वर्ध्याचे मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे यांनी व्यक्त केलंय. त्यांचं कायम बोर अभयारण्यामध्ये काम सुरू असतं. एक मोठी चळवळ बहार नेचर फाउंडेशननं ही उभारली आहे. त्याचे ते महत्वाचे पदाधिकारी आहेत. समजून घेऊया नेमकी कारणं काय. त्यांचा अभ्यास खूप या संदर्भातला मोठा आहे. सर्व अभयारण्य टायगर प्रोजेक्ट आता सुरू झाले आहेत आणि दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर पर्यटकांना जंगल सफारीची, वन पर्यटनाची संधी उपलब्ध झालेली आहे. मात्र पर्यटन करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं असतं. पर्यटकांनी जर काळजी घेतली नाही तर जंगलांमध्ये अनेकदा अपघात घडण्याची, मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. ही काळजी घेताना अनेक गोष्टींबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. साधारणतः जंगलांमध्ये फिरताना जिप्सींचा वापर केला जातो आणि जिथे पाणवठ्या आहेत या पाणवठ्यांवर किंवा जिथे वाघांचं वास्तव्य आहे अशा ठिकाणी पर्यटकांसाठी ही जिप्सी नेली जाते. मात्र पर्यटकांची जिप्सी त्या स्थळापर्यंत पोहोचत असताना एक सुरक्षित अंतर सातत्यानं राखलं पाहिजे. वाघ जर नजरेच्या टप्प्यात असेल तर पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे, केवळ वाघ नव्हे तर कोणत्याही वन्यजीवाला डिवचू नये, वेगवेगळे आवाज काढू नये, शिट्या मारू नयेत किंवा वन्यजीव डिस्टर्ब होईल अशी कोणतीही कृती करण्याचं पर्यटकांनी टाळलं पाहिजे. पहिले हिंद केसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालेलं आहे. दुपारी लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घरी जाऊन अंत्यदर्शन घेतलं. त्यांचं पार्थिव शाहूपुरी तालमीत काही वेळेसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. खंचनाळेंच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. खंचनाळेवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. ते 1959 साली पहिले हिंद केसरी झाले. दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत त्यांनी घुटना डावावर पंजाबच्या बतासिंग यांना आसमान दाखवलं होतं. मात्र त्याआधी एक दिवस सुमारे 28 मिनिटे त्यांच्यात लढत होऊन कुस्ती बरोबरीत सुटली होती. मात्र कुस्तीसाठी जीवाचं रान केलेल्या खंचनाळे यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी थेट राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची भेट घेऊन निकाली कुस्तीची मागणी केली होती. इतका आत्मविश्वास खंचनाळे यांच्याकडे होता. त्यामुळे पहिलाच हिंद केसरी किताब महाराष्ट्राच्या वाट्याला आला. राष्ट्रपतींनी त्यांना मानाची गदा दिली होती, तर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान केला होता. हिंद केसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं वयाच्या 86व्या वर्षी आज दुःखद निधन झालेलं आहे. गेले काही दिवस त्यांची तब्येत बरोबर नव्हती. ते आजारी होते आणि हॉस्पिटलाइज होते. आज त्यांच्या जाण्यानं कुस्ती शौकीन आणि कोल्हापूर कुस्ती परंपरा याच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. खरं पाहता कोल्हापूरचं नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवण्याचं काम त्याची सुरुवात श्रीपती खंचनाळे पैलवांनी केली. आज आमच्या तालमीचे जुने पैलवान आणि जुने वस्ताद, भारताचे पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे हे आज आपल्यातून निघून गेलेत. त्यांच्या आठवणी सांगायचं झालं तर खूप काही अशा त्यांच्या आठवणी आहेत. अशा त्या आठवणीतून ते पैलवानकी होत असताना ते भारताचे पहिले हिंद केसरी, एक त्यांनी ते भारतामध्ये पहिले हिंद केसरी पद किताब मिळवणारे ते भारतातले पहिले पैलवान असताना त्यांनी ह्या आपल्या शाहूपुरी तालमीसाठी खूप मोठं योगदान दिले. भारताचे पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे यांच्या जीवनाचा परिचय करून घेऊ ग्राफिकच्या माध्यमातून.
10 डिसेंबर 1934 रोजी कर्नाटकातील एक संबा या गावी श्रीपती खंचनाळे यांचा जन्म झाला. कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी कोल्हापुरात ते दाखल झाले. अत्यंत धिपाड शरीर, वजन 128 किलो, रुबाबदार व्यक्तिमत्व. प्रतिस्पर्धी मल्लाच्या उरात धडकी भरेल असा करारी बाणा होता श्रीपती खंचनाळे यांचा. 1958, 1962 आणि 1965च्या ऑल इंडिया चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी विजय संपादन केला. 1959 साली हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी हे 2 मानाचे किताब त्यांनी मिळवले. महाराष्ट्र सरकारकडून शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कर्नाटक सरकारकडून कर्नाटक भूषण पुरस्कारानं त्यांचा गौरवही करण्यात आला. वेळ झाली जयम विशेषमध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.